नमस्कार. तुम्ही पाहत आहात कविता किचन आणि ब्लॉग मराठी. माझ्या यूट्यूब चॅनल कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणींनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या रेसिपी पाहायला मिळणार आहेत. त्यात तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी मिळतील, व्हेज रेसिपी मिळतील, त्यानंतर सणांचे जे गोड पदार्थ असतात ते पाहायला मिळतील. तर हे सगळं पाहण्यासाठी आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला पारंपरिक रेसिपी पण पाहायला मिळतील. तर आपली आजची रेसिपी आहे खूप सिंपल आणि साधी रेसिपी आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन पाहणारे असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर पण नक्की करा. तुमची पण इडली कडक होते का? मला नक्की कमेंट करून सांगा. तर हॉटेलसारखी पांढरी आणि स्पंजी इडली घरी कशी बनवायची तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत. आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. इडली कडक का होते आज मी सांगणार आहे मऊ इडलीचं सिक्रेट. जो कुणालाच माहिती नाही तर नक्की तुम्ही एकदा व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त एक छोटासा पदार्थ घालायचा आहे आणि इडली खूप कापसासारखी मऊ अशी लुसलुशीत इडली बनवून तयार होते. तर ही एक टिप वापरली ना तर तुमची इडली तुम्ही केव्हाही बनवा, खूप मऊ स्पॉन्जी खूप सुंदर अशी इडली बनवून तयार होते. तर आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचं सिक्रेट पदार्थ आपण काय घालणार आहोत तो. तर व्हिडिओ मित्रमैत्रिणींनो शेवटपर्यंत बघा आणि बघू शकता किती सुंदर पांढरी शुभ्र इडली आपली बनवून तयार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आता इथे मी 4 ग्लास इतके तांदूळ घेतले. हे तांदूळ आपण रेशनचेच घ्यायचे आणि रेशनच्या तांदळाची इडली खूप सुंदर होते. तर इथे मी हा ग्लास दाखवला आहे तुम्हाला. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटीच्या साह्याने पण घेऊ शकता. तर इथे मी 4 इतकं घेतलेलं आहे याचं प्रमाण. आणि ह्याच ग्लासच्या साह्याने मी अर्धा ते पाऊण ग्लास इतकी डाळ घेतलेली आहे. डाळचं प्रमाण आपल्याला थोडं कमी ठेवायचं आहे. तर खूप सुंदर मऊ ढगासारखी इडली बनवून तयार होते. हो मैत्रिणींनो, नक्कीच ढगासारखी बनते. तर इथे स्वच्छ करून घेतलेलं आहे आपण तांदूळ आणि डाळ आपण एकत्रच भिजवणार आहोत. तर स्वच्छ करून झाल्यानंतर साधारण 7 ते 8 पाण्यामध्ये मी हे स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि मैत्रिणींनो, इडलीचं तांदूळ तुम्ही जेव्हा भिजत घालता ना तेव्हा 7-8 पाण्यात स्वच्छ धुवा, कारण त्यांना जी काळी घाण असते ना ती स्वच्छ निघते आणि इडली तितकी तुमची पांढरी शुभ्र बनून तयार होते. आता इथे डाळ आणि तांदूळ आपले साधारण 7 ते 8 तास छान असे भिजून तयार झालेले आहे. आणि पुन्हा मी स्वच्छ 1-2 पाण्यामध्ये धुवून घेणार आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्ही फर्मेंट व्यवस्थित होण्यासाठी उन्हामध्ये ठेवत जा. हे जसं आपण मिश्रण भिजवलेलं असतं ना तर उन्हात ठेवल्यामुळे छान असं फर्मेंट होतं. तर हे एक टिप नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर आता इथे स्वच्छ धुवून घेते मी. त्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओज कसे असतात ते नक्की कमेंट करून सांगा. आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आपल्याला इथे मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी आता साधारण 2 ते 3 चमचे इतकं हे मिश्रण घालून घेणार आहे. आणि त्याचं छान असं बारीक बॅटर तयार करून घेणार आहे, पेस्ट तयार करून घेणार आहे डाळ तांदळाची. तर बघू शकता खूप सुंदर इडली बनवून तयार होते. तर नक्की ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा. आता इथे आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. आणि आपल्याला इडलीचं पीठ दळताना अजिबात जास्त पाणी घालायचं नाही आहे, अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं. तर बघू शकता इथे छान असं आपलं स्मूथ पेस्ट बनवून तयार आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मोठ्या कुकरमध्ये सुद्धा हे बॅटर काढून घेऊ शकता आणि रात्रभर ठेवू शकता. त्यानंतर इथे आपण हा सिक्रेट पदार्थ घेतला आहे. हा पदार्थ सगळीकडेच सगळ्यांच्या घरात उपलब्ध असतो, अगदी सोपा. तर इथे मी बाऊल भरून इतके मुरमुरे घेतलेले आहेत. आणि हे मुरमुऱ्यांमध्ये आपण साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. ते 2 मिनटं आपण छान असं भिजून घेणार आहोत. आणि भिजून घेतल्यानंतर मग आपल्याला पुढे बघा तुम्ही व्हिडिओ, मग सांगते मी तुम्हाला. तर भिजून घेतल्यानंतर ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे आपण. आणि मोठ्या भांड्यामध्ये आपण हे मुरमुरेसुद्धा घालून घेणार आहोत. त्याच्या आधी मी थोडेसे डाळ तांदूळ एकत्र घालून घेणार आहे. डाळ तांदूळ घातल्यानंतर आपल्याला हे मुरमुरेसुद्धा घालून घ्यायचे, कारण मैत्रिणींना मुरमुऱ्यांमुळे इतकी सुंदर आणि इतकी मऊसूत लुसलुशीत अशी आपली इडली बनवून तयार होते. तर बघू शकता हे भिजवलेले मुरमुरे आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि थोडंसं अगदी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही कुठून पाहत आहात माझा व्हिडिओ तर नक्की मला एक कमेंट नक्की करा. आता इथे बघू शकता इथे आपलं छान असं दळलेलं आहे. मी पुन्हा इथे पाणी घालून घेणार आहे. आणि पाणी घालून छान याची अशी पेस्ट तयार करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही पेस्ट जितकी छान बनवणार ना तितकी आपली इडली सुंदर बनवून तयार होतं. तर बघू शकता आता ह्या पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रण दळून घ्यायचं आहे इडलीचं. तर बघू शकता इथे मी दाखवलं आहे अगदी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची. पुन्हा मी हे पातेल्यामध्ये काढून घेत आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आणि मुरमुरे घातल्यामुळे खूप सुंदर इडली बनवून तयार होते. तर अगदीच
हॉटेलसारखी इडली बनते. तर ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. त्यानंतर इथे आपलं सर्व मिश्रण दळून तयार आहे. आता हे साधारण आपल्याला 8 ते 10 तास किंवा तुम्हाला शक्य असेल तर 12 ताससुद्धा ठेवू शकता. आता इथे आपण झाकण लावून ठेवून देणार आहोत. हे पातेलं साधारण 12 तास ठेवून देणार आहोत. त्यानंतर 12 तासानंतर आपण हे पाहतोय तर किती छान असं आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे. तर खूप सुंदर होतं. मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने दाखवते. तर बघू शकता खूप छान अशी इडलीचं पीठ आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आणि असं बघू शकता अगदीसं हलकंसं पीठ तयार झालं आहे. अजून हलकं होण्यासाठी आपल्याला एकाच साईडने छान असं चमच्याने फेटून घ्यायचं आहे. अशा फेटण्यामुळे मैत्रिणींनो तुमची इडली अजिबात कडक होणार नाही किंवा जाऊन अशी बसणार नाही. खूप सुंदर फ्लफी इडली बनवून तयार होते. तर बघू शकता मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे. असं पीठ आपलं छान असं फर्मेंट झालेलं आहे. तर नक्की ही पद्धत एकदा आणि ही उपयोगात आणा तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्यानंतर इथे आता थोडंसं सोडा घालणार आहोत. तर सोडा मी इथे अगदी चिमूटभर घेतलेला आहे. अगदी जास्त सोडा घालायचा नाही आहे. जास्त सोडा घातला तर तुमच्या इडलीचा रंग पूर्णपणे चेंज होऊ शकतो आणि इडली पूर्ण खाण्यातनं पण जाऊ शकते. तर इथे आपण थोडंसं डायल्यूट करून घेतलं आहे. थोडंसं पाणी घालून घेतले चमचा 1.5 चमचा इतकं. आणि पुन्हा आपल्याला एकाच डायरेक्शनला छान असं हे बॅटर फेटून घ्यायचे. तुम्ही बॅटर जितकं छान फेटणार ना तर तितकी इडली तुमची सुंदर मऊ लुसलुशीत बनून तयार होते. तर ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा मैत्रिणींनो. खूप सुंदर सोपी पद्धत आहे. फक्त व्यवस्थित ट्रिक फॉलो केली की तुमची इडली अगदीच हॉटेलसारखी होईल. बघा तुम्ही मला नक्की कमेंट करणार. बघू शकता अगदी हलकं असं पीठ बनवून तयार झालेलं आहे आपलं. आता इथे मी इडली पात्र घेतले. त्यात साधारण 1.5-2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता ते गॅसवर ठेवून देणार आहे मी. त्यानंतर इथे आपण ज्या इडलीच्या प्लेट असतात ना त्यांना थोडं थोडं तेल लावून घ्यायचे. तेल लावून घेतल्याचा फायदा काय असतो की पीठ अगदीच चिटकत नाही आणि इडली तुमची सुंदर पटकन निघते. तर नक्कीच लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा ही इडली पात्र तेल लावून घेणार ना तर छान असं तुमची इडली तयार होते. तर बघू शकता इथे मी सर्व प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण त्याच्यात इथे आता गॅस चालू केला आहे मी आणि इडली पात्र ठेवून दिले. आता इथे आपल्या बॅटर अगदी परफेक्ट तयार आहे. तर इथे आता आपण थोडं बॅटर घालून घेणार आहोत इडलीच्या प्लेटमध्ये आणि छान असं आपण त्यांना स्टीम करून घेणार आहोत. तर इथे मी ह्या पद्धतीने सर्व प्लेट भरून घेत आहे. तर माझ्याकडे 3 प्लेटचं आहे हे इडली पात्र. तर तुमच्याकडे जास्त प्लेटचं असेल तर तुम्ही जास्त प्लेटसुद्धा लावू शकता. तर बघू शकता खूप सुंदर स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत इडली बनून तयार होते. अगदी पांढरी शुभ्र इडली बनते. तर नक्की ही ट्रिक आणि ही स्टेप फॉलो करा. आता इथे आपण छान असं सर्व प्लेट लावून घेतले आहे आणि साधारण 15 ते 20 मिनटं ही याला छान अशी स्टीम करून घेणार आहोत. तर बघू शकता 15-20 मिनटानंतर छान स्टीम केल्यानंतर आपली इडली सुंदर अशी बनवून तयार होते. तर बघू शकता मऊ लुसलुशीत अगदी ढगासारखी पांढरी शुभ्र इडली बनवून तयार होते. अगदी आपण जसं हॉटेलला बाहेर खातो ना, खास करून साऊथ इंडियन हॉटेलला जेव्हा खातो ना तर अगदी तशीच इडली बनवून तयार होते. तर तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात तर आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत. नक्की कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण